जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडई, आज आपण चाललो आहे शुभ सकाळ आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला, आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आपल्यासोबत बघा कोण आहे, आरोही आणि अथर्व। आता आपण चाललो आहे शाळेमध्ये, सुकोंडी शाळेमध्ये, आपली केंद्र शाळा आणि आपली शाळा। तर जाऊया झेंडावंदन करायला। तर बघूया आता शाळेत जाऊन। मित्रांनो, सुंदर असं पहाटेचं दर्शन आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे। सूर्यदेवाचं दर्शन होत आहे आणि आपण आता येऊन पोचलो आहे आपल्या शाळेमध्ये। तर बघूया, इकडे पार्किंग आहे वाहनत आणि इकडे गाड्यासुद्धा लावलेल्या आहेत। पालकवर्ग, ग्रामस्थ मंडळी आणि शाळेचे विद्यार्थीसुद्धा हजर झालेले आहेत। तर आता आपण जिल्हा परिषद रत्नागिरी पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सुकोंडी नंबर 1, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी आपण आलो आहे आणि गेटमधून आता प्रवेश करतो आहे। तर सुंदर असे रांगोळी काढलेले आपण बघतोय, स्वागतम। तर जे आपण समोर बघतोय ते आहे शाळेची जुनी इमारत आणि आता नवीन इमारत तिकडे आहे। तर ही इमारत बंद आहे, सध्या दुरुस्तीसाठी झालेली आहे। आणि आपण बघतोय शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत, शिक्षक वर्ग, पालक वर्ग बघू शकतो। अगदी केशरी, पांढरा, हिरवा असे ड्रेसिंग करून शाळेची मुलं आलेले आहेत आणि आपल्याला आता झेंडावंदन करायचं आहे। तर आपण बघतोय झेंड्याच्या समोर अगदी मेथीच्या भाजीने अगदी छानपैकी भारत देशाचा आपला नकाशा तयार केलेला आहे, मेथी उगवून। आणि मेरा भारत महान। इकडे आपल्या समोर सर आहेत आणि सर्व तयारी सुरू आहे। आपण बघतोय इकडे बोर्डवरती सुस्वागतम, 76वा प्रजासत्ताक दिन चिरायू इकडे। आणि प्रभात फेरीचं सुद्धा कार्यक्रम आहे। तर आपण बघतोय हे बॅनर बोर्ड आहेत। तर प्रभात फेरी सुद्धा काढली जाणार आहे। मित्रांनो, आज आपण शाळेमध्ये आलोय तर आपल्याला आणखी एक छानपैकी उपक्रम राबवलेला पाहायला मिळतोय। तर या बॉटलमध्ये ना कुंड्या बनवून झाडं लावलेत आणि ते औषधी वनस्पती आहेत। तर आपण बघू शकतो समोरच्या कुंडीमध्ये आहे कोरफड, मी पानफुटी, मी कढीपत्ता, हे तुळस आहे, यामध्ये सुद्धा कढीपत्ता आहे, पुन्हा अळूसा, कोरफड, गवती चहा, आम्ही दुर्वा अशा औषधी वनस्पती ते कुंडीमध्ये लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मंडळी बघतोय आपण आता इकडे पालकवर्ग, ग्रामस्थ मंडळी, इकडे शिक्षक वर्ग आहेत, त्या जोरावर विद्यार्थी आपण बघतोय। आणि आता थोड्याच वेळात आपण झेंडावंदनचा कार्यक्रम साजरा करणार आहोत। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी 2025 रोजी आपण जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकोंडी नंबर 1 येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। आपणा सर्वांना जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकोंडी नंबर 1 शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकोंडी नंबर 1 शाळेच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शशिकांत कोळे सर यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो।
राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी दो, हाथ नीचे। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। वंदे वंदे वंदे। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो। परेड विश्राम। मित्रांनो बघतोय आपण आताच लेझिम डान्स पाहिला आपण आणि आता खाऊ वाटप होतोय तर चॉकलेट आणि आपण बघतोय आपला तिरंगा फडकताना. दूसरा एक दो तीन चार पाँच छः सात आठ. तर बघतोय मंडळी आता आपण प्रभात फेरीची सुरुवात होते आणि मुलांनी रांग लावलेले आहेत. रांगेत मुलं उभे आहेत. शाळेपासून अगदी प्रभात फेरीला सुरुवात होते. बघूया आता घोषणा देत मुलं निघणार आहेत. देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा. तर अशा घोषणा आहेत. आणखी सुद्धा घोषणा आहेत तर बघूया आपण आता. भारत माता की जय. भारत माता की जय. मातरम 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 जय. तर प्रभात फेरीची सुरुवात झालेली आहे अगदी शाळेपासून, शाळेच्या गेटपासून. आणि आता प्रभात फेरी ही ग्रामपंचायतपर्यंत जाणार आहे. तर आपण बघतोय घोषणा देत अगदी प्रभात फेरी
मंडलिकवाडीमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत, सुकोंडी मंडलिकवाडीमध्ये. आणि आता ग्रामपंचायतमध्ये जाणार आहोत आपण. जय किसान वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. बोला. तर मित्रांनो, आता आपण झेंडावंदन करण्यासाठी सुकोंडी ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत. इथे शाळेची मुलं आहेत, इकडे ग्रामस्थ मंडळ वगैरे इकडे आहेत, आपण बघतोय. तर आता आपण ग्रामपंचायतमधील सुद्धा झेंडावंदन करणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण सुकोंडी ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आपणा सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ग्रामपंचायतीमध्ये हा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय माननीय श्री तुंबडे सर यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या ग्रामपंचायत नवीन दिनाचा कार्यक्रम आपल्या सेवाशी सलामी दो, हाथ नीचे, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. विधिनामा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जगाकडे ती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि
दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ग्रेट विश्राम. में मोहब्बत है, हर एक लहजे में खुशबू है, दिलों में साफ नीयत है, जहाँ के हम है बाशिंदे, जहाँ के हम है बाशिंदे, वह हिंदुस्तान जन्नत है, चमन ये खूबसूरत है, वतन ये खूबसूरत है, चमन ये खूबसूरत है, वतन ये खूबसूरत है, यहाँ अपना पराया भूल कर सब साथ रहते हैं, यहाँ नदियों पहाड़ों को भी हम भगवान कहते हैं, यहाँ पर गाय धरती और भाषाएं भी माता है, यहाँ पत्थर भी कोई देवता समान पाता है, नभों पर राग रखते हैं, दिलों में त्याग रखते हैं, रखते उस पलकों पर जिगर में आग रखते हैं, जहाँ दियों में उम्मीदें, जहाँ दियों में उम्मीदें, जहाँ दागों में जन्नत है, चमन ये खूबसूरत है, वतन ये खूबसूरत है। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है, भूख मिटाने को हम सबकी धरती पर हाथी खेती है। सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है, भूख मिटाने को हम सबकी धरती पर हाथी खेती है। और उनका भी हित हो जिसमें हम ऐसा कुछ करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। आवाज आपण झेंडा फडकवतो, त्या झेंड्याला सलामी देतो, आपल्या झेंड्याला 3 रंग आहे, केशरी, पांढरा, हिरवा रंग आहे. जोरात बोल, वजन बोल. सर्वांना झेंडावंदनच्या खूप शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र. चालेल. अध्यक्ष भाषे, पूज्य गुर्जर वर्ग आदी इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी प्रत्येक शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपला राष्ट्रध्वज मानाने फडकवून सलामी दिली जाते. या राष्ट्रध्वजाचे भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक देशाचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. हे आपल्या देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपला तिरंगा आपल्या भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीयता या सर्वांचेच प्रतीक आहे. राष्ट्रध्वजामध्ये सर्वात वर केशरी रंग आहे. केशरी रंग हा त्याग आणि वीरतेचा प्रतीक आहे. राष्ट्रध्वजामध्ये मध्यभागी सफेद रंग आहे. सफेद रंग हा सत्य आणि शांतीचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाच्या खालील बाजूस हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा संपन्नता आणि समृद्धता या सर्वांचेच प्रतीक आहे. तिरंग्यामध्ये मध्यभागी अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभ यावरून घेतलेले आहे. हे चक्र म्हणजे सदैव प्रगतीपथावर असणे याचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्यामधून सुद्धा हा बहुमोल संदेश आपण संपूर्ण जगाला देतच असतो. मला माझ्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय श्री. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी भूमी चंद्रकांत गाव प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगाविषयी बोलणार आहे.
देश माझा मी देशाचा, तिरंगा आपला अभिमानाचा, तिरंगा आपला अभिमानाचा. होय होय या देशासाठी इतिहास घडला. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताच भारत स्वतंत्र झाला. अगदी आजही माझे जवान या तिरंग्याच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहे. तिरंगा आपला भारत देशाचा राष्ट्रध्वज आहे. त्यातील वरचा केशरी रंग त्यागाचे, शौर्याचे, बलिदानाचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगातील अशोक चक्र प्रगतीचे, विकासाचे प्रतीक आले आणि त्यातील 24 आरे म्हणजे आपण 24 तास काम करूया हाच संदेश देत आहेत. Good morning to my respected headmistress, madam, respected sir and madam, and all my friends and all parents. I would like to say thank you to give me such a great opportunity to speak something on our Republic Day. My name is Nidhi. I read in class 6th. Today we are all here to celebrate Republic Day for our nation. Republic Day is celebrating 26 January. Thank you. मध्ये आपण सर्वजण ध्वजारोहणासाठी वेळेमध्ये उपस्थित राहिलात आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने, सरपंचांच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीनं मी आपणा सर्वांचा मनोमन आभार मानतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपला हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथं संपला असं मी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या हस्ते जाहीर करतो. धन्यवाद. मित्रांनो, झेंडावंदन झालेलं नाही. आता आपण शाळेमध्ये येऊन बसलेलो आहोत. तर थोडंसं नाश्ता वगैरे केला आहे, कारण आता शाळेतील इतर उपक्रमसुद्धा आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि समोर बघा बाई बसल्यात, मुख्याध्यापक, आणि इकडे जोशीबाईसुद्धा आहेत, शिक्षकसुद्धा आहेत, मुलं आहेत. आणि आज बघा आपण शाळेत आलो आणि आपल्याला काय पाहायला भेटलं आहे तर निबंध. आणि मी लिहिलेला निबंध आहे, विनोद चिखले, इयत्ता 8वी, शिक्षणाचे महत्त्व. तर 8वीत असताना लिहिलेला हा निबंध आपल्याला सापडला आहे शाळेमध्ये. तर शाळेतील मुलं शाळेने जपून ठेवलेला. आज शाळेत आलो तर पुन्हा एकदा मला पाहायला मिळालं आणि मी त्यावेळी लिहिलेला हा जो निबंध आहे, माझे विचार, ते आज मला इथे पाहायला मिळाले. तर तुम्ही सुद्धा पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. इकडे मुलं आलेत. तर आता मुख्यमंत्री आहे हा. कोण मुख्यमंत्री? ये कुठे आहे? तर तुझं नाव काय? प्रणव विकास धोत्रे, शाळेचा मुख्यमंत्री आहे. आणि बाई, आता आपल्याला शाळेत आणखी जे उपक्रम राबवायचे आहेत ते कोणकोणते उपक्रम आहेत आता? देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आहे, हां, भाषण स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, रंगवरण स्पर्धा आहे, त्याच्यानंतर जेवणाचा कार्य म्हणजे मध्यान्ह भोजन योजना, आणि त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा आणि खेळ आणि संध्याकाळी गट. असं आजच्या दिवसाची पूर्ण कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, हे सर्व कार्यक्रम आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही समोर जी आपण बघतो इमारत, ती शाळेची जुनी इमारत आहे जिथे आपण ध्वजारोहण केलेलं आहे. आणि या सर्व इमारती आहेत ना, त्यावेळी चालू होत्या ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये शिकत होतो. आता शाळेचा पटसुद्धा मराठी शाळेमध्ये खूप कमी मुलं शिकायला असतात, कारण प्रत्येकजण शहरामध्ये शिक्षणासाठी किंवा त्यांची फॅमिलीच, सर्व आईवडीलच त्यांच्या मुलांना घेऊन शहराच्या दिशेने जातात, नोकरीधंद्यासाठी म्हणा किंवा काय मुंबईला, शहरामध्ये. तर ही नवीन इमारत आहे, म्हणजे आमच्या वेळीसुद्धा होती. इथे आमचा 8वीचा वर्ग बसायचा, आम्ही जेव्हा 8वीला होतो तेव्हा. आणि बघतोय आपण इमारतीसमोर अगदी सुंदर अशी आता ही इमारत चालू आहे, कारण तिकडची इमारत जुनी झालेली आहे, आपण जी आता पहिली पाहिली ती. आणि इथे आपण सुंदर असे झेंडूची फुलं बघतोय, मस्त बाग सजवलेली आहे. आणि आजचं जर आपण प्रभात फेरी पाहिली तर त्या प्रभात फेरीमधील बोर्ड, भारत आमचा प्रांत, तिरंगा त्याची शान. तर हे बघतोय आपण, तिकडे सुद्धा बघितलं, हे औषधी वनस्पती या कुंड्यांमध्ये लावलेली आहे. कढीपत्ता, दुर्वा, गवती चहा आणि कोरफड.
तर अशीच बाग इकडे सुद्धा आहे. इथे आपण बघतोय आणखी 2 बोर्ड, देश माझा मी देशाचा, तिरंगा आमचा अभिमानाचा. तिरंगा हाती घेऊया, स्वातंत्र्याचे गीत गाऊया. आणि इथे सुद्धा बाग आहे, तिथे नळ आहे. तर बघूया आपण आतमध्ये जाऊया शाळेच्या इमारतीमध्ये. तर मग शाळेच्या वर्गखोलीमध्ये आपण प्रवेश करूया. बघूया सर्व विद्यार्थी आतमध्ये, गुरुजी बसलेत आणि आपली ही एक वर्गखोली आहे. इकडे मुलांची मस्ती सुरू आहे आणि बघू आपण. तर आता आपण शाळेच्या इमारतीमध्ये आलेलो आहोत आणि सगळे विद्यार्थी बसलेत. समोर शिक्षक वर्ग आहेत आणि आपण बघतोय बोर्डवर सुद्धा फळ्यावरती प्रजासत्ताक दिन आणि आजच्या कार्यक्रमाची पत्रिका लिहिलेली आहे. देशभक्तीपर गीत गायन, भाषण स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आणि नंतर मध्यांतर आणि पुन्हा एकदा देशभक्तीपर कविता गायन अशा आजचा कार्यक्रम आहेत. तर आता कार्यक्रमाची सुरुवात होते. बघूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओची. नमस्कार. आज राष्ट्रीय दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आज 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शाळेत देशभक्तीपर गीत गायन हे पहिली स्पर्धा होणार आहे. त्यासाठी 6वी 7वीतील विद्यार्थ्यांनी तिरंगा हे जान से प्यारा है हे गाणं सादर करणार आहे. तिरंगा जान से प्यारा है, ये ईमान हमारा है, अंबर में जब लहराए तो सबके मन को भाए, जो बिछड़ गए हैं हमसे हमें उनकी याद दिलाए. तिरंगा ये जान से प्यारा है, ये ईमान हमारा है. केसरिया रंग ऊपर और नीचे रंगला है, केसरिया रंग ऊपर और नीचे रंगला है गोल चक्र जो बीच में नीचे से वो बना है. बलिदान शांति खुशहाली का ये एहसास दिलाए, हम खड़े हमेशा आगे, ये उन्नति राह दिखाए. तिरंगा ये जान से प्यारा है, ये ईमान हमारा है. इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गंवाई, इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गंवाई. जो जाके गई हमने आजादी है पाई, जो शहीद हुए सरहद पे वो याद रहे कुर्बानी. हम झुकने नहीं देंगे जो है भारत की ये निशानी. तिरंगा ये जान से प्यारा है, देश की मिट्टी का बनकर जिन्हें प्राण से प्यारा. प्रणाम ऐसे वीरों को जो बार हमारा. ऐसी धरती है जहाँ पर गंगा जमुना बहती है, देश भर कर जीने की हरदम धूम रहती है. वही केसरी भरे पांडला खाली वारंग, अशोक चक्रा शोभतो नील सरंग. वही केसरी भरे पांडला खाली वारंग, अशोक चक्रा शोभतो नील सरंग. भारती जननामची जाती जातीचा
स्वराज्य हमारा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चलो दिल्ली की घोषणा सुभाष बाबू आले. चलो दिल्ली की घोषणा सुभाष बाबू आले. करेंगे या मरेंगे, सत्य अहिंसा जितवाएंगे, बापू हमसे लड़े. स्वातंत्र्याचे निशाण गगनी डौलाने फडफडले. बापू हमसे लड़ले. स्वातंत्र्याचे निशाण गगनी डौलाने फडफडले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. दलितांच्या कैवारासाठी आंबेडकर ते लढले. संविधान लिहून त्यांनी जगाला दान दिले. संविधानासाठी आंबेडकर ते लढले. संविधान लिहून त्यांनी जगाला दान दिले. संविधानाचा आपण सदैव राखू मान. एकमुखाने वर्तुळला रे भारत देश महान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. मुलगी शिकली, प्रगती झाली. ज्योतिबांच्या प्रेरणेने सावित्री ती शिकली. जिजाबाई कर्तृत्वाने नारी ही घडली. ज्योतिबांच्या प्रेरणेने सावित्री ती शिकली. जिजाबाई कर्तृत्वाने नारी ही घडली. जिजाबाई शक्तीचा सदैव राखू मान. एकमुखाने वर्तुळला रे भारत देश महान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. भारत देश महान, आमचा भारत देश महान. आता आपण बघतोय पुढचा उपक्रम, तो चित्रामध्ये रंग भरण्याचं आहे. रंग भरण्याचं उपक्रम आहे आणि ही एक स्पर्धा आहे. तर
बाईंच्या टेबलवरती आपण बघतोय वेगवेगळ्या चित्रांच्या प्रिंट इथे आहेत आणि या चित्रांमध्ये रंग भरण्याची स्पर्धा आहे आणि मुलांना दिलेले आहे. बघूया कोणाचा नंबर येतोय. या छोटीने चित्र रंगवून आपल्याजवळ घेऊन आले. काय तुझं नाव? काव्या. काव्या संतोष धोत्रे. तर काव्याने हे चित्र रंगवलंय, आपण बघतोय रंग भरलेला आहे. आणि हे काय पांढरी फुलं ठेवलेस? हे रंगवायचे आहे. चालेल, पूर्ण रंगव. हा तर छोटीने झालंय एक आणि काव्याने चित्र रंगवलेलं आहे. बाकीची मुलं रंगवत आहेत. बघूया यामध्ये नंबर काढायचा आहे, तर कोणाचा नंबर येतो ते सुद्धा बघू आपण. तर आणखी एक चित्र रंगवून झालंय. तुझं नाव काय? गार्गी धोत्रे. चित्र झालं रंगवून? कितवीला आहेस? तर पहिलीमध्ये आहे. तिने सुद्धा चित्र रंगवलंय. वा, छान. रंग भरून झालेला आहे. हे बाय तुझं पण झालं? दाखवू बघू. अरे वा, आता कशी सर्व फुलं रंगवली. काय तुझं नाव सांगितलं? काव्या धोत्रे. तिचं पण झालंय रंगवून. दे बाई. इकडे अथर्व पण रंगवतोय. तू काय लपवतोयस? दाखव. अर्णव आणि अथर्वचं सेम आहे. बघूया इकडे काम चालू आहे रंग भरण्याचं. कोणाचं किती किती झालंय? परी कितवीला आहेस तू? दुसरीला. सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत आणि रंग भरायचं काम सगळ्यांचं चालू आहे. आणि हे पहिलीचे आहे गार्गी. तर तिचं झालेलं आहे. तुझं नाव? काव्या. तू पण पहिलीची? ओके, जमा कर. तुझं नाव? परी. दुसरी ना? दुसरीला आहेस, जमा कर टेबलवर. आरोही. दुसरीला ना तू पण? छान रंगवलंय. तुझं नाव काय? नाव काय? शिवण्या. शिवन्या. इयत्ता तिसरी. ओके, जमा कर. तिथे थांब, तिथे थांब. तुझं नाव? पूर्वी. चित्र दाखव. शाबास. तुझं नाव काय? ध्रुवी. चित्र वर्ग आहे. शाबास. तिथे थांब. नाव का? श्रुती. तुझं नाव? निधी. पूर्ण? निधी धोत्रे. छान. सौम्या करलकर. ध्रुवा. ध्रुवा घाग. प्रियांशी. छान. पूर्वा. श्रावणी. छान. सिद्धी. रुद्र. दाखव दाखव, लगेच नेला. शाबास. वर्ग आहे. नाव काय बोलला? सौम्य. ओके. प्रणव धोत्रे. छान. आणि अजून कोण? अथर्व रंगवतोय. अथर्वचं काम चालू आहे. बहुतेक जणांचं झालेलं आहे. सेम टू सेम दिसत आहेत, परंतु हा रंगाने रंगवलेला आहे आणि हा कोलाज केलेला आहे. तर रांगोळीने रंगवलेला आहे. आणि कोणी कोणी तयार केले ते चित्र? नाव सांग. अशा 3 मुलींनी हे रांगोळीचं पेंटिंग केलेलं आपण बघतोय. काय तुझं नाव? काजल करळकर. कितवीला आहेस? 6वीला. बघा, तिने सुद्धा छानपैकी चित्र रंग भरून आणलेत. तुझं नाव? आर्या. आर्या धोत्रे. छानपैकी तिने सुद्धा रंग भरलेत. तुझं नाव? परी. परी. छान आहे. नाव सांग. अर्णव बट्टावले. बघा, चित्र बघा किती छान आहे आणि रंग पण मस्त भरलेत. कर जमा.
काय नाव तुझं? चित्रवर्ग आहे. छान. तर म्हणजे मध्यंतर झालेलं आहे आणि आता जेवणाची सुट्टी झाली. तर आता जेवणासाठी आलोय. मुलंसुद्धा बसले जेवणासाठी, पंगत लागलेली आहे. तर बघूया. तर पोषणाहार घेण्याची सुरुवात झालेली आहे. पोषणाहार वाटप करतात. या काकी आहेत ना, त्या आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून आहेत जेवण करायला. आणि आज खूप दिवसांनी योगायोग आला म्हणून मी सुद्धा शाळेतला पोषणाहार खाण्यासाठी आज आलेलो आहे. तर बघूया खूप दिवसानंतर काकींच्या आजचं जेवण, शाळेतलं पोषणाहार. आज पोषणाहार बघा काय आहे. भात आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण कसली आहे, मसूर आहे आणि स्वीट गोड जिलेबी आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त. मित्रांनो, आज शिक्षकांसोबत आपल्याला जेवायची संधी भेटली. तर आपण आता पंक्तीत बसलो. इकडे बाई आहे आणि इकडे गुरुजी आहेत. तर आपण आता जेवणार आहोत. तर बघतोय जेवणाचं ताट आहे पुढे. तर या जेवायला, जेवून घेऊया. तर मित्रांनो, आता मध्यंतरानंतर आपण जेवण वगैरे करून पुन्हा एकदा वर्गात आलो आहे. आणि आता आणखी एक दुसरा उपक्रम गुरुजी राबवत आहेत मुलांना घेऊन. तर गुरुजींकडून जाणून घेऊया. गुरुजी, कोणता उपक्रम आता आपण राबवतोय? घोषवाक्य स्पर्धा लेखनाचा उपक्रम आपण सुरू करत आहोत. हां, काही विद्यार्थ्यांची आपण गट केलेले आहेत. इयत्ता 2-2 विद्यार्थी एकत्र करून आपण त्यांच्या गटाने ही स्पर्धा त्यांच्याकडून हे लेखन करून घेणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लेखनाचं कसं म्हणजे कौशल्य आपल्याला कळेल आणि विद्यार्थ्यांना कशामध्ये रुची आहे, कशामध्ये आवड आहे हे आपण आता जाणून घेऊया. ठीक आहे, चालेल. बघूया. कार्ड पेपर दोघांमध्ये ग्रुपमध्ये वाटून दिलं आहे. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं आपला एक उपक्रम चालू होता, घोषवाक्य तयार करायचं. आणि दोघांमध्ये आपण ग्रुप करून दिले होते. आणि नाव काय? प्रणव आणि सम्यक धोत्रे यांनी दोघांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य लिहिलं आहे, तयार केलेलं आहे. तुमचं नाव? अथर्वान. तू? अर्णव. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. तर यांनी सुद्धा घोषवाक्य तयार केलं आहे. तुमचं नाव? श्रावणी. श्रुती. स्वच्छ गाव, सुंदर गाव. आणखी कोणी तयार केलं आहे? तुमचं नाव काय? सौम्य आणि पूर्वा. कितवीला तुम्ही? 4थीला. 4थी आणि 5वी. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. ठेवा. या मॅडम, तुमचं नाव काय? नाव? परी धोत्रे आणि श्रुती. घरोघरी तिरंगा. ठेवा. छान. मी कोण आले? परी. काय बनवलंयस तू? झाडे लावा, झाडे जगवा. इथे जगवा करा, जगवा. झाडे जगवा. सांडपाणी जिरवूया आणि काय परसबाग फुलवूया. चालू आहे काम. घरोघरी तिरंगा लावा. छान. आणि एकदम मस्त. घोषवाक्य तयार करताना कलर सुद्धा बघा कसे वापरलेत. केशरी, पांढरा, त्यामध्ये निळा आणि हिरवा. छान बनवलंय.
के घर ना आए, मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। टाळ्या. तर मित्रांनो बघतोय आपण 5 वाजून बरोबर 3 मिनिटं झालेत आणि आता आपण मैदानामध्ये आहोत आणि आता ध्वज उतरवणार आहोत. एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम. वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं
शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वंदे बोला भारत माता की विश्राम. तर मंडळी वंदे मातरमने आपण ध्वजोत्तोलन करत आहोत. तर मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सुकुंडी शाळेमध्ये आलो होतो, आपल्या केंद्र शाळेमध्ये. आणि आजचा कार्यक्रम अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काय आपण शाळेचे उपक्रम होते ते सुद्धा पाहिलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हा प्रणव अत्यंत मस्तीखोर, बघितले तुम्ही मगाशी शाळे उपक्रम होते तेव्हा. तर शाळेचा मुख्यमंत्री आहे, शाळेचा मुख्यमंत्री आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. उपमुख्यमंत्री आहे. जर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर चला मंडळी, पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.